मी राजश्री. माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कुरकुरीत सोपी पद्धतीने आलू टिक्की. आता आपण बघूया टिक्कीसाठी लागणारे साहित्य. इथे टिक्कीसाठी 3 बटाटे उकडवून साल काढून मॅश करून घेतले आहेत. साठी लागणारे साहित्य: हिरवी मिर्च, लसूण पेस्ट, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, मीठ, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, पोहे, टिक्की अशी मस्त कुरकुरीत होण्यासाठी आपण त्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालतोय. 1 वाटी पोहे, 2 चमचे तांदूळ. ते असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे. तांदूळ आणि पोहे जास्त बारीक करायची गरज नाही. ते थोडे असे जाडसर जरी राहिले ना तरी चालतील, काही अडचण नाही. आणि तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेतले तरी चालतील. आपण इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर, गरम मसाला, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिर्च, धनिया पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी, चवीनुसार मीठ. थोडासा लिंबाचा रस घालायचा त्यात. जे आपण पोहे आणि तांदूळ बारीक करून घेतलेले होते ते आपण ॲड करूया त्यात. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मस्त असं एकजीव झालेलं आहे. त्याच्या आपण मस्त असे टिक्क्या बनवून घेऊ. आता तुम्हाला कशी जाड पातळ हवेत तशा प्रकारच्या बनवून घ्यायचे. मी अशा मीडियममध्येच बनवते. साईडने अशी राऊंड करून घ्यायचे, म्हणजे टिक्की दिसायला कशी छान दिसते. आपल्या आता सर्व टिक्क्या तयार झालेल्या आहेत. आपण आता कुठल्याही प्रकारच्या तव्यावरती आपण ह्या टिक्की फ्राय करून घेऊयात. माझ्याकडे ॲल्युमिनियमचा तवा असल्यामुळे मी तोच घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तवा वापरू शकता किंवा पॅन पण वापरू शकता. आता आलू टिक्की मस्त अशी तव्यावरती फ्राय करून घेऊ. तेल लावून थोडंसं प्रमाणात तेल लावायचं. आपण ही टिक्के दोन्ही पण बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे. आता ह्या टिक्क्यांना मस्त असं वरून तेल लावून घ्यायचं. मस्त आता टिक्की अशा उलटवून घ्यायच्या. तर आपल्या सर्व टिक्क्या अशा मस्त दोन्ही बाजूने फ्राय करून झालेल्या आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त अशा खरपूस
झालेल्या आहेत टिक्क्या. तुम्ही ही आलू टिक्की सॉससोबत किंवा हिरवी चटणीसोबत खाऊ शकतात. खूप छान लागते खायला. तर आता बनवून आहे आपली मस्त अशी कुरकुरीत आलू टिक्की. अशीच रेसिपी, नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त राहा, खात राहा.